नमस्कार. मी दत्तात्रय अच्युतराव सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी. आज 11 मार्च 2026 सर्वोच्च न्यायालयात असलेल्या केससाठी देशपांडे साहेब आणि मी आलो आहे. आज या ठिकाणी या केसच्या संदर्भामध्ये सकाळी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर आम्हाला जी माहिती मिळाली ती अशी आहे की प्रदीप महल्ले सरांनी जी पोस्ट केली आहे ती अत्यंत महत्वाची आणि वस्तुनिष्ठ आहे. नंतर आम्ही माहिती देण्याची काही गरजच नाही, कारण मूळ याचिकाकर्ते महल्ले सरच आहेत आणि ते सुद्धा पाठपुरावा खूप ताकदीने करत आहेत. परंतु काही फोन येत होते आणि त्यामुळं हा व्हिडिओ आम्ही देत आहे. या ठिकाणी आजच्या केसमध्ये ही फक्त पुढली सुनावणीची तारीख आपणाला 28 एप्रिल 2026 अशी दिली गेलेली आहे. या तारखेला जे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे 3 दिवस सर्वोच्च न्यायालयामध्ये मिसनेसलियन म्हणजे ज्या दिवशी प्रथम सुनावणी नसते त्या ठिकाणी अंतिमच सुनावणी असते, अशा पद्धतीची सुनावणी होईल अशा पद्धतीचं आज कोर्टानं सांगितलं आहे. त्यामुळे एवढ्या काळामध्ये जे 4 आठवड्याच्या ज्या केसेस आहेत त्या सर्व केसेसचं कागदपत्र सगळी पूर्ण करून घेण्यासाठी आणि आज ज्या 81 केसेस पैकी ज्या 71च त्या ठिकाणी समोर आल्या होत्या, राहिलेल्या सुद्धा 15 केसेसच्या बाबतीमध्ये त्यांना पूर्ण करून घेण्यासाठी सूचना केलेल्या आहेत. आणि त्यामुळं येणाऱ्या ज्या 28 एप्रिलला जी सुनावणी होणार आहे ती खात्रीनं लास्टची असेल आणि त्या ठिकाणी निर्णयासाठीची जी सुनावणी सुरू होईल त्या ठिकाणी ऑर्डर क्लोज व्हावी अशा पद्धतीनं संचलन सर्वोच्च न्यायालयात होईल अशी माहिती इथून मिळालेली आहे. त्यामुळं आपल्याला उशीर होतो आहे, खात्रीनं त्यामुळं ताण सुद्धा येतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून मेसेज आणि फोन प्रचंड येत आहेत, परंतु आपणाला या न्यायालयामध्ये प्रोसेसनं जाण्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. आणि खात्रीने या ठिकाणी मोठ्या विधितज्ञांची मतं अशा पद्धतीनं आली आहेत की येणाऱ्या 28 एप्रिलला ही केस चालेल आणि ही केस चालून त्या ठिकाणी अंतिम सुद्धा निर्णयाकडे आपण जाईल. धन्यवाद. एकंदर 86 प्रकरणं होती. त्याचं वर्गीकरण सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाला करायला सांगितलं होतं. महाराष्ट्र शासनाने आज 71 प्रकरणाचं वर्गीकरण सुप्रीम कोर्टाला सादर केलं. 15 प्रकरणाचं अद्यापही केलं नाही. महाराष्ट्र शासन मुद्दामून उशीर करताय का हे सांगायला काही कारण नाही किंवा संदर्भ नाही, परंतु न्यायालयाने सांगितलं की आता ही शेवटची मुदत, तुम्हाला 86च्या 86 प्रकरणाचं वर्गीकरण येत्या तारखेला द्यायचं आहे. आणि न्यायालयाने ही केस NDM मध्ये टाकली आहे, म्हणजे अंतिम सुनावणी करता टाकली आहे. त्यामुळे आता पुढची तारीख मिळणार नाही, पुढच्या तारखेवर नक्की सुनावणी पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, लढतोय. धन्यवाद.